तो जो लेसन आहे किंवा ते जे गाईड आहे ते मी पुन्हा वाचतो. आता एखादी माहिती पुन्हा वाचणे किंवा पुन्हा पुन्हा वाचणे ह्याला रिरीडिंग म्हणतात, त्याला रिव्हिजन म्हणत नाहीये. मग रिरीडिंग आणि रिव्हिजन मध्ये फरक आहे. ओके, जर आता वाचलं लगेच विसरणार असेल, कारण जर तुम्ही एखादी माहिती 24 तासाच्या आतमध्ये रिव्हिजिट नाही केली तर 80 ते 90% माहिती तुमच्या मेंदूमधून पुसली जाऊ शकते, फेड होते ती. आणि म्हणून एखादी आन्सर वाचल्यानंतर किंवा एखादा लेसन वाचल्यानंतर डोळे बंद करून ते तुम्ही रिकॉल करायचा प्रयत्न करा. रिकॉल का करायचा? जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की एक्झाम म्हणजे काय, तुमच्या माहितीनुसार मॅडम एक्झाम म्हणजे काय असतं? आपल्याला जे ज्ञान आहे त्याची चाचपणी होते प्रश्नांची. बरोबर आहे. त्याचं अजून एक असं उत्तर आहे मॅडम की एक्झाम इज ऑल अबाउट रिकॉल. म्हणजे 3 तास बसून मला एक्झाम हॉलमध्ये काय करायचं असतं? रिकॉल करायचं, लिहायचं, रिकॉल करायचं, लिहायचं. म्हणजे एक्झाम म्हणजे फक्त रिकॉल आहे, अजून काहीच नाहीये. रिकॉल झालं की लिहिणं काही मला अवघड नाहीये. ओके, मग एक्झाम म्हणजे जर फक्त आणि फक्त रिकॉल असेल तर वर्षभर घरी बसून मी कधी रिकॉलची प्रॅक्टिस केली का? वर्षभर मी काय करतोय? रिडिंग रिडिंग रिडिंग. आय एम इन द बिझनेस ऑफ रिडिंग. तो विद्यार्थ्याने एखादं लेसन वाचल्यानंतर किंवा उत्तर वाचल्यानंतर डोळे बंद करून त्याला रिकॉल करायचा प्रयत्न करा, जेणेकरून ती माहिती लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकते. संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.